भगवद्गीता सार, आयुष्य जगायला सोपे करणारे 11 अनमोल विचार। तुम्हाला जीवनात जे काही हवे आहे, तुमच्यासमोर ज्या काही समस्या आहेत, त्यांवर मात करण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेतील ह्या 11 गोष्टी नीट ऐका आणि समजून घ्या। तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील, प्रत्येक अडचण सोपी होईल आणि तुमचं प्रत्येक दुःख दूर होईल। गीतेचं हे ज्ञान अमृताने भरलेलं आहे, जे माणसाच्या मरगळलेल्या मनामध्ये आणि जीवनामध्ये एक नवी जान घालते। मी याची खात्री देतो की जो कोणी ह्या 11 गोष्टी व्हिडिओच्या शेवटापर्यंत लक्षपूर्वक ऐकेल, त्याला आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर मिळेल। त्याला ते सर्व काही मिळेल जे त्याला मिळवायचं आहे। 1. कोणावरही अवलंबून राहू नका। श्रीमद भगवद्गीतेचा सर्वात पहिला उपदेश हा आहे की जीवनात कधीही स्वतःला कोणाचाही गुलाम बनवू नका, कारण जोपर्यंत तुम्ही कोणावर अवलंबून नसता तोपर्यंत तुम्हाला कोणीही दुःख देऊ शकत नाही, कोणीही तुमचा फायदा उचलू शकत नाही। ज्या माणसाचे तुम्ही गुलाम व्हाल तो तुमचे शोषण करायला लागतो। ज्या दिवशी तुम्ही आपले जीवन दुसऱ्या कोणावर अवलंबून केले, त्याच दिवसापासून तुम्हाला त्याची गुलामी करावी लागते। इतरांची सोडा, जे लोक आपल्या नोकरांचे किंवा घरकाम करणाऱ्यांचे गुलाम होतात, ते त्यांचे सगळे काही सहन करायला लागतात, कारण त्यांना माहीत असते की तुमचं काम त्यांच्याशिवाय चालणार नाही आणि तुम्हाला दुसरा कोणी मिळणार नाही। मग ते तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात। पण जेव्हा त्यांना हे समजतं की तुम्ही तुमचं काम स्वतः करू शकता किंवा तुम्हाला दुसरे 1000 पर्याय मिळू शकतात, तेव्हा ते गप्प राहून आपलं काम करतात। जर तुम्ही अशी नोकरी करत असाल जिथे तुमचा बॉस चुकीचा असूनही तुम्ही त्याचा त्रास सहन करत असाल, तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही त्याचे गुलाम आहात आणि तो याचा पूर्ण फायदा घेतो। एवढेच नव्हे, ज्या घरात तुम्ही राहता तिथेही जर तुम्ही कोणावर अवलंबून असाल तर ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे पिळून टाकते, कारण तुम्ही 24 तास तिथेच राहता, दुसरीकडे जाऊ शकत नाही। तो माणूस तुमच्या डोक्यावर नाचेल आणि तुम्हाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवेल। लोकांना आपल्यापेक्षा कमजोर माणसाला आपल्या नियंत्रणात ठेवायला खूप मजा येते। तुम्ही त्यांच्यासाठी 1000 चांगले काम करा, त्यांना आनंद देणारे प्रत्येक काम करा, पण असे लोक तुमची मान दाबून ठेवतात। जर तुमच्यात काही प्रतिभा असेल तर तुमचे पंख कापले जातील। आयुष्यात तुम्ही कधीही पुढे जाऊ नये यासाठी प्रत्येक प्रयत्न केला जाईल। कोणावरही अवलंबून असणे हे मरण पावण्यापेक्षाही भयंकर असते। अवलंबून असणे तुम्हाला गुलाम बनवून ठेवते। तुम्ही कधी विचार केला आहे का, जे लोक तुमच्या आयुष्यात दुःख आणतात तेच लोक असतात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असतात। तुमची सर्व दुःखे त्यांच्याकडूनच येतात ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असता। गुलामी फक्त शरीराची किंवा कामाची नसते, सर्वात मोठी गुलामी मनाची असते की आम्हाला जीवनात कोणीतरी सांभाळायला हवे, नाहीतर आम्ही आनंदी राहू शकणार नाही। लोकांना एकटेपणा सहन होत नाही, मग अनेकदा तुम्ही अशा लोकांशी जोडले जाता जे तुमच्या ह्या मनाच्या गुलामीचा पूर्ण फायदा घेतात। तुम्ही त्यांच्याशी नातं जोडता यासाठी की तुमच्या आयुष्यात थोडा आनंद यावा, पण ते लोक तुम्हाला रक्ताचे अश्रू पाडायला लावतात, तुमचं संपूर्ण आयुष्य नरक बनवतात। एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांशिवाय आजपर्यंत जगात कोणीही असा जन्मला नाही ज्याच्यावर तुम्ही अवलंबून असाल आणि त्याने तुमचा फायदा घेतला नसेल। म्हणून जीवनात कधीही स्वतःला कोणाचा गुलाम बनवू नका। एकटेपणाला घाबरू नका, कारण ईश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे। श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की जेव्हाही जीवनात स्वतःला एकटे वाटेल, तेव्हा या सत्याला नीट समजून घ्या की जगात तुम्ही एकटे आला होता आणि एकटेच झाल। वास्तविकतेत इथे कोणीही तुमचे स्वतःचे नाही। एक दिवस तर आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला तेही आपल्याला एकटे सोडून जातात, मग इतरांकडून काय अपेक्षा करणार? जर कोणी तुमची साथ सोडली तर लक्षात ठेवा की तो ईश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे, तो तुमची साथ कधीच सोडत नाही। गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की कोणताही मनुष्य माझा स्वीकार करो वा न करो, पण मी माणसाची साथ कधीच सोडत नाही, कारण हे सर्व माझीच मुले आहेत। या श्लोकात मनुष्याला ईश्वराचाच अंश म्हटले आहे, म्हणून मनुष्य ईश्वराचे अपत्य मानला जातो। म्हणून तुम्हाला एकटेपणामुळे कधीही दुःखी होऊ नये, कधीही घाबरू नये, उलट एका चुकीच्या माणसासोबत राहण्याला घाबरले पाहिजे। एक म्हण आहे की काही नसण्यापेक्षा काहीतरी असणे चांगले, पण दुसरी एक म्हण आहे की वाईट निरर्थक लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले। म्हणून गीतेचा हा उपदेश प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचा आहे, जो स्वतःला एकटा समजून दुःखी होतो। एकटेपणाला घाबरणे आणि दुःखी होणे सोडून द्या, कारण इथे कोणी कोणाचे नसते। कठीण काळात हिंमत न हारता संयम ठेवा। गीतेचा तिसरा उपदेश हा आहे की जीवनात जेव्हाही कोणती अडचण येईल तेव्हा हिंमत हारू नका, फक्त थोडा संयम ठेवा। जे लोक कठीण वेळी स्वतःला सावरून संयम ठेवतात ते प्रत्येक अडचणीतून सहजपणे बाहेर पडतात। एका राजाने आपल्या गुरुजींकडे जाऊन सांगितले की राज्यात सर्व प्रकारची खुशहाली आहे, पण वेळेचा काही भरवसा नाही। कधी जीवनात कठीण वेळ आला
तर त्या वेळेसाठी मला एखादा मंत्र द्या, उपदेश द्या की त्या वाईट परिस्थितीतून कसे बाहेर पडायचे. गुरुजींनी त्याला एक यंत्र बांधून दिले आणि राजाला सांगितले की ह्या यंत्रामध्ये मी एक मंत्र लिहिला आहे. जेव्हा तुमच्या जीवनात खूप वाईट वेळ येईल आणि तुम्हाला वाटेल की ह्यापेक्षा वाईट काही होऊ शकत नाही, तेव्हा हे तावीज उघडून तो मंत्र वाचून घ्या. तुमच्यात खूप शक्ती येईल. एक दिवस असे झाले की दुसऱ्या राजाने त्याच्या राज्यावर आक्रमण केले आणि ह्या राजाची अशी स्थिती झाली की त्याला आपले राज्य सोडून काही लोकांसोबत पळून जावे लागले. त्यावेळी राजा खूप दुःखी होता आणि विचार करू लागला की गुरुजींनी मला तावीज दिले होते की जेव्हा जीवनात खूप वाईट वेळ येईल तेव्हा ते उघडून वाचायचे. राजाने विचार केला की ह्यापेक्षा मोठा वाईट वेळ काय असू शकतो. त्याने गुरुजींनी दिलेले ते तावीज उघडले आणि त्याच्या आत लिहिले होते, हा काळ सुद्धा निघून जाईल. या वचनाला वाचून राजाच्या मनात एक शक्ती आली. विश्वास जागृत झाला की हा वाईट काळ देखील टिकणार नाही, तोही निघून जाईल, म्हणून मला हिंमत सोडायची नाही. त्याने पुन्हा आपले सैन्य उभे केले आणि त्या राजावर हल्ला करून आपले राज्य परत मिळवले. तर जीवनात परिस्थिती कितीही वाईट का असेना, ती कायमस्वरूपी राहणार नाही. तीही एक दिवस निघून जाईल. वेळ कसाही असो, एक दिवस नक्की बदलेल. आपल्या जीवनात कितीतरी वेळा दुःख आले, कठीण वेळ आला, पण आपण प्रत्येक वेळी त्यातून बाहेर पडलो. तसेच तुमच्या जीवनात जेव्हा एखादी कठीण वेळ येईल तेव्हा मनात हा विश्वास ठेवा की हा काळ सुद्धा एक दिवस निघून जाईल. म्हणून तुमची हिंमत सोडू नका. जर तुमच्यात संयम असेल तर तुम्ही वाईटातील वाईट काळालाही नक्की पार करू शकाल. धोका किंवा फसवणूक झाल्यावर कोणालाही दोष देऊ नका, त्यातून शिकवण घ्या. श्रीमद भगवद्गीतेचा चौथा उपदेश हा आहे की जेव्हा कोणी तुमच्यासोबत धोका किंवा फसवणूक करेल तेव्हा त्याला दोष देणे किंवा दुःखी होणे सोडून द्या. उलट त्यातून शिकवण घ्या की लोक प्रत्यक्षात तसे नसतात जसे तुम्ही त्यांना समजता. इथे लोक आपल्या तोंडावर मुखवटा लावून फिरतात. इथे प्रत्येक माणूस स्वतःला चांगला दाखवण्याचा प्रयत्न करतो, चांगला बनण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी थोडे वाईट वागून तर बघा, त्याचा असली रंग समोर येईल. किंवा जेव्हा तुमच्या जीवनात काही कठीण वेळ येईल तेव्हाही तुम्हाला त्याचा असली रंग पाहायला मिळेल. म्हणून कोणावरही लवकर विश्वास ठेवू नये. कोणाकडूनही इतकी अपेक्षा ठेवू नये की नंतर आपले हृदय तुटावे. कारण ह्या जगातले हे लोक कधीच कोणाचे झाले नाहीत आणि कधीच कोणाचे होणार नाहीत. तुमचे हृदय त्या ईश्वराला समर्पित करा. मग बघा, कोणीही तुमचे हृदय दुखावणार नाही, कोणीही तुमचे हृदय तोडणार नाही. लक्षात ठेवा, ह्या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल, सर्वात जास्त दुःख देखील तुम्हाला तोच माणूस देईल. कारण ह्या जगात हृदयाची कोणतीही कदर नाही, भावनांची कोणतीही कदर नाही. इथे कदर असते ती फायद्याची. जोपर्यंत लोकांना तुमच्याकडून फायदा आहे तोपर्यंत सर्व लोक तुमच्याशी चांगले वागतात. जसा त्यांचा फायदा संपतो तसं त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. म्हणून जेव्हा तुम्ही कोणाला नव्याने भेटता तेव्हा त्यावर विश्वास ठेवू नका. तो फक्त एक मुखवटा आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्हाला फसविण्यासाठी. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्यात फसलात की आपल्या समजूतदारपणाने काम घेतले. 5. भूतकाळ विसरून वर्तमानात जगा. गीतेची 5वी शिकवण ही आहे की तुम्ही तुमचा गेलेला काळ विसरून जा. कारण जर तुम्ही गेलेल्या वेळेच्या दुःखात, त्याच्या पश्चात्तापात जगत राहिलात तर तुम्ही आजही कधी आनंदी राहू शकणार नाही. समजूतदार लोक जो काळ निघून गेला आहे त्याचे दुःख कधीच करत नाहीत. तुमचा गेलेला काळ कसाही असो, पण त्याचा प्रभाव तुमच्या आजवर पडायला नको. जे काही तुमच्यासोबत झाले त्यातून शिकवण घ्या की आता हे जीवनात पुढे होऊ देणार नाही आणि जीवनात पुढे वाढून जा. अनेकदा लोक रडत राहतात की त्या माणसाने माझ्यासोबत इतके वाईट केले म्हणूनच आज जीवनात मी इतका दुःखी आहे. लोक दुसऱ्यांवर दोष लावत राहतात की त्याच्यामुळे माझ्या जीवनात दुःख आहे, त्याच्यामुळे माझे आयुष्य खराब झाले आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याला दोष देत राहाल तुम्ही जीवनात कधीही आनंदी राहू शकणार नाही, कधीही पुढे जाऊ शकणार नाही. जे झाले, जे लोकांनी तुमच्यासोबत केले ते तुम्ही बदलू शकत नाही, पण तुमचा आज तुम्ही नक्कीच बदलू शकता. कालच्या दुःखातून मुक्ती हवी असेल तर कालमध्ये नाही, आजमध्ये जगायला सुरुवात करा. तुम्हाला एकही असा माणूस मिळणार नाही जो आपल्या कालमध्ये जगतो आणि आनंदी राहतो. जो आज जगतो तोच माणूस आनंदी राहील. कालमध्ये जगणारा माणूस कोणत्या ना कोणत्या पीडेशी जोडलेला असतो, कोणत्या ना कोणत्या दुःख, कोणत्या ना कोणत्या पश्चात्तापाशी जोडलेला असतो. कालमध्ये जगणे तुमच्या जीवनातील सर्व आनंद हिरावून घेईल. त्यामुळे जितके शक्य असेल तितका आपला भूतकाळ विसरून जा आणि आपल्या वर्तमानात जगायला सुरुवात करा. 6. प्रेमाची कदर करणाऱ्या व्यक्तीवरच प्रेम करा. श्रीमद भगवद्गीतेचा 6वा उपदेश हा आहे की प्रेम त्याच व्यक्तीवर करा जो तुमच्या प्रेमाच पात्र आहे.
ज्याला तुमच्या प्रेमाची कदर नाही त्याच्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके चांगले. आजकाल लोक म्हणतात की सर्वात जास्त दुःख प्रेम देते. लोकांनी प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला गलिच्छ केले आहे, विष बनवले आहे. लोक सर्वात जास्त एकमेकांना प्रेम आणि विश्वासाच्या नावावरच लुटतात. जर तुमचे कोणावर प्रेम नसेल तर तो तुमच्या भावनांना दुखावू शकत नाही. संबंध कोणताही असो, तुम्ही कोणावर जास्त प्रेम कराल आणि जर तो त्यास पात्र नसेल तर तुम्हाला दुःखाशिवाय दुसरे काहीही मिळणार नाही. वास्तविकतेत प्रेम दुःख देत नाही, उलट अशा माणसावर प्रेम करणे दुःख देते ज्याला तुमच्या प्रेमाची कदर नाही. त्यामुळे प्रेम फक्त त्याच व्यक्तीवर करा ज्याला तुमच्या प्रेमाची कदर आहे. जिथे तुम्हाला हे जाणवेल की तुमच्या प्रेमाची, तुमच्या भावनांची कोणाला कदर नाही, तिथून कृपया स्वतःला दूरच ठेवा. 7. नातेवाईकांपासून सावधान राहा. गीतेचा 7वा उपदेश हा आहे की आपले नातेवाईकच आपल्यावर सर्वात जास्त जळतात. आपल्या यशाने सर्वात जास्त त्रास आपल्या नातेवाईकांनाच होतो. बाहेरील लोकांना तुमच्या जीवनात काय चालले आहे याने काही फरक पडत नाही आणि जे तुमचे नातेवाईक असतात त्यांची तुमच्या आयुष्यावर पूर्ण नजर असते. बाहेरून तर ते हेच म्हणतील की पुढे व्हा, यशस्वी व्हा, खुश राहा, आणि जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या यशाबद्दल बातमी सांगाल तेव्हा ती ऐकून त्यांना बिलकुल आनंद होत नाही. अनेकदा संपूर्ण जग तुम्हाला पसंत करते, तुमच्या कामाचे कौतुक करते, पण तुमची कदर तुमच्या घरातच होत नाही. महाभारताचे युद्ध बाहेरील लोकांशी झाले नव्हते, ही भावांमधील आपसातली लढाई होती. दुर्योधन पांडवांच्या प्रत्येक यशाने जळत होता. जेव्हाही पांडव कोणत्याही कामात यशस्वी होत तेव्हा त्याला ते बिलकुल सहन होत नव्हते. दुर्योधन पांडवांना खाली पाडण्याचा आणि त्यांना दुःखी करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होता. आणि त्याच भावाभावांमधील रागामुळे महाभारताचे युद्ध झाले, ज्यात कितीतरी लोक मारले गेले. बाहेरील लोकांना काय फरक पडतो की तुम्ही कसे जीवन जगता, पण हे जे नातेवाईक असतात त्यांना तुमचा आनंद सहन होत नाही. हे लोक सर्वात धोकादायक असतात, कारण हे बाहेरून खूप गोड बोलतात, तुम्हाला चांगले शब्द बोलतात, पण तुमच्या आनंदी नसतात. म्हणून कोणालाही आपला समजण्यापूर्वी तुम्ही हे नक्की तपासा की तो खरोखरच तुमचा आपला आहे की आपलेपणाचा फक्त देखावा होत आहे. 8. खूप जास्त चांगले बनू नका. गीतेचा 8वा उपदेश हा आहे की आजच्या युगात खूप जास्त चांगले बनू नका, नाहीतर हे जग तुम्हाला लुटून कंगाल करेल. पांडवांची गोष्ट ही शिकवण देते की जास्त चांगले असणे तुम्हाला अनेकदा खूप दुःख देऊ शकते. जे पांडव नेहमी धर्मावर चालत होते, कधीही वाईट काम केले नाही, पण त्यांचे संपूर्ण राज्य गेले. त्यांच्या पत्नीला भरल्या सभेत विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. भिक्षा मागून त्यांना आपले जीवन जगावे लागले. कारण काय होते? ते काही जास्तच चांगले बनत होते. ही तर तेव्हाची गोष्ट आहे आणि आजचे जग तर आणखी बदलले आहे. लोक चांगल्या माणसाचा कमी आदर करतात, उलट त्याचा वापर जास्त करतात. जर तुम्हीही लोकांसोबत चांगले वागता तर तुम्ही या गोष्टीचा अनुभव स्वतः करू शकाल. आपण जितके लोकांसोबत चांगले वागतो, लोक तुमच्यासोबत वेगळे वागतात. लोक तुमचा तेवढाच वापर घेतात. तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदासाठी काहीही करत जाता आणि लोक फक्त तुमचा फायदा घेण्याच्या मागे लागलेले असतात. म्हणून आजच्या जगात आनंदी राहायचे असेल तर खूप जास्त चांगले बनू नका. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट माणूस बना. तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले बना. जगाच्या दृष्टीने चांगले बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका. 9. जिथे प्रेम आणि आदर नाही तिथे जाऊ नका. गीतेचा 9वा उपदेश हा आहे की जिथे तुमच्यासाठी प्रेम आणि आदर नाही तिथे कधीही जाऊ नका. महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णांनी पांडवांतर्फे शांततेचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला गेले होते. तेव्हा शकुनीने दुर्योधनाला सांगितले, हा कृष्ण खूप मायावी आहे. जर हा आपल्या पक्षात आला तर समजून घे की पांडव हरलेच. म्हणून त्याची सेवा कर, त्याला आपल्या घरी येण्याचे निमंत्रण पाठव, त्याला खुश कर. जेव्हा श्रीकृष्ण हस्तिनापूरला पोहोचले तेव्हा दुर्योधनाने त्यांना आपल्या घरी येण्यास सांगितले आणि श्रीकृष्णांना म्हटले, आपण माझ्या घरी राहा, माझे आतिथ्य स्वीकार करा, माझ्या घरी भोजन करा. तेव्हा श्रीकृष्णांनी दुर्योधनाला सांगितले, हे दुर्योधना, माणसाने कोणाच्याही घरी भोजन तेव्हाच करावे, तेव्हाच जावे, एकतर त्याचे आपल्यावर खूप प्रेम असावे किंवा आपल्या जीवनात कोणती मोठी आपत्ती आली असावी. माझ्या जीवनात कोणतीही आपत्ती आलेली नाही आणि तुझे माझ्यावर प्रेमही नाही, तर मी तुझ्या घरी कधीही येणार नाही. तू मला तुझ्या घरी फक्त आणि फक्त आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी बोलावतो आहेस आणि स्वार्थी लोकांच्या घरी कधीही जाऊ नये. त्यामुळे यातून आपल्याला ही शिकवण मिळते की ज्या ज्या हृदयात तुमच्यासाठी प्रेम नाही, आदर नाही, तिथे तुम्ही कधीही राहू नये. तुम्ही फक्त त्याच ठिकाणी राहावे जिथे तुमची कदर असेल, तुम्हाला आदर मिळेल आणि जिथे तुम्हाला प्रेम मिळेल. 10.
धन, पद आणि शक्तीचा अहंकार करू नका. गीतेचा 10वा उपदेश हा आहे की कधीही आपल्या धन, आपल्या पदाचा आणि आपल्या शक्तीचा अहंकार करू नये. दुर्योधनाला खूप अहंकार होता की माझ्या बाजूला भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण यांच्यासारखे योद्धे बसले आहेत, तर मी पांडवांना सहज चिरडून टाकेन. त्याला आपल्या धनाचा अभिमान होता, आपल्या पदाचा आणि शक्तीचा अभिमान होता. पण तो अहंकारच एक दिवस त्याच्या विनाशाचे कारण बनला. जे लोक आपल्या पैशाच्या अहंकारात किंवा शक्तीच्या अहंकारात दुसऱ्यांना नीचा दाखवतात, दुसऱ्यांना दुःख पोहोचवतात, त्यांची तीच चूक एक दिवस त्यांचा विनाश करते. म्हणून जीवनात तुम्ही कितीही यशस्वी व्हा, कितीही मोठे व्हा, पण त्याचा अभिमान दुसऱ्यांना कधीही दाखवू नका. 11. फसवणूक करणाऱ्याचा अंत वाईट होतो. गीतेचा 11वा उपदेश हा आहे की जो दुसऱ्यांसोबत फसवणूक करतो त्याचा अंत खूप वाईट होतो. दुर्योधनाचा मामा शकुनी आणि दुर्योधन यांनी पांडवांसोबत आयुष्यभर फसवणूक केली. प्रत्येक पावलावर त्यांना धोका दिला, कधीही प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत वागले नाही. आणि त्याचा परिणाम दुर्योधनाला हा मिळाला की त्यांच्या पक्षाचा प्रत्येक मोठा योद्धा फसवणुकीद्वारेच मारला गेला. कारण दुर्योधनाने जसे कर्म केले होते त्याला तसेच फळ मिळाले. संपूर्ण आयुष्य त्याने फसवणूक केली, तर शेवटी त्याचा स्वतःचा मृत्यू देखील एका फसवणुकीनेच झाला होता. म्हणून जर कोणी स्वतःला खूप चलाक समजतो की मी दुसऱ्याला धोका दिला, दुसऱ्याला मूर्ख बनवले, तर एक दिवस कोणीतरी त्याच्या जीवनातही येईल जो त्यालाही धोका देईल. कारण कर्म सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवते. जो जसे कर्म करतो त्याला तसेच फळ नक्की मिळते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.